बातमी पुण्यातून आहे। खडकवासला धरणातील विसर्गात वाढ करण्यात आली, त्यामुळे पुण्यातल्या एकता नगरमधल्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरले। खबरदारी म्हणून महापालिकेकडून नदीकडेच्या मातीचा बांध घालून भराव करण्यात आलाय। अधिक या सगळ्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांच्याकडून। अजिंक्य, दृश्य पाहतो एकता नगरमधल्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याची विसर्गासंदर्भातले अपडेट्स काय? काल सायंकाळी 7 वाजल्यापासून खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रामध्ये जवळपास 28,662 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे आणि एकता नगर भागातील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये हे पाणी घुसलेलं आहे। तर सध्या मी पुण्यातील झेड ब्रिज आहे आणि झेड ब्रिजच्या समोरच पुण्यातील जो भिडे पूल आहे तो गेल्या 3 ते 4 दिवसापासून पाण्याखाली आहे आणि या भिडे पुलाच्या वरून पाणी वाहत असल्याचं आपण पाहतोय। खरं तर ज्यावेळी नदीपात्रात विसर्ग वाढवला गेला त्यावेळी काही नदीपात्रामध्ये वाहनं लावली गेली होती। आपण समोर एक माल वाहतूक वाहन पाहतोय। खरं तर संपूर्णपणे हे वाहन जे आहे ते बुडालेलं आहे आणि काल सायंकाळी 7 वाजल्यापासून जो 28,000 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे तो आता देखील सुरू आहे आणि ही नदीची दृश्य आपण पाहतोय। नदी जी आहे ती ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळते। तर या बाजूला जी छोटीशी खाऊ गल्ली आहे नदीपात्राच्या शेजारची, त्या दुकानांमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। तर काही दुकानं पाण्यामध्ये अक्षरशः बुडालेली देखील आपण पाहतोय। खरं तर पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी देखील समोर येते। आज 9 वाजल्यापासून टप्प्याटप्प्याने हा विसर्ग कमी केला जाणार आहे। आता जो 28,662 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे तो कमी करून 24,000वर आणलं जाईल। खरं तर पाटबंधारे विभागाकडून काही वेळापूर्वी जी माहिती देण्यात आलेली आहे, हा जो विसर्ग सुरू केला गेला त्यावेळेस धरण साखळीमध्ये जवळपास 80% पाणी साठा होता। मात्र मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला गेल्यामुळे आता जो धरण साखळीतला पाणी साठा आहे तो 65%वर आलेला आहे आणि आज जर धरण क्षेत्र आणि घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस झाला नाही तर हा धरण साठा जो आहे तो 60%वर आल्यानंतर हा जो विसर्ग आहे तो टप्प्याटप्प्याने कमी केला जाईल, अशी देखील माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा देणारी ही बातमी आहे। मात्र आता आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे, त्यामुळे महापालिका असेल किंवा आपत्ती व्यवस्थापन विभाग असेल यांनी ठिकठिकाणी नदीपात्राच्या शेजारी सुरक्षा रक्षक तैनात केलेले आहेत। कोणताही अनुचित घटना कोणतीही घडू नये यासाठी देखील काळजी घेतली जाते। पाटबंधारे विभागाकडून देखील आव्हान केलं जातंय की त्यांच्याकडून येणाऱ्या ज्या अपडेट्स आहेत त्याच्यावर लक्ष ठेवा आणि नदीपात्रात कुणीही उतरू नये किंवा आपल्या नदीपात्रात काही वस्तू असतील तर त्या काढण्याचा प्रयत्न सध्या नागरिकांनी करू नये आणि नदीपात्रा शेजारचे जे नागरिक आहेत त्यांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नक्कीच अपडेट्स अजिंक्य घेत राहणार आहोतच। तुर्तास धन्यवाद।